लाल लाल रंगाचा रातांबा, रातांब्याचा रंग लाल, झाडावरती डुलत बसला, दिसतं किती कमाल. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नव्या व्हिडिओमध्ये. तर आज मी आणि चंपा रातांबे काढायला निघालोय आमच्या बागेत. आम्ही निघालोय, ती बाग थोडी लांब आहे, त्यामुळे आम्ही गाडी घेऊन निघालोय. चंपाला गाडीवर घेतलं तर ती बसत नाही आहे, कदाचित थोडी घाबरते. चंपा बघा ना, कंटाळा न करता कशी पळते. चंपा आमच्यासोबत कशी चालते, इकडे तिकडे धावत बघत पळत मस्त निघाली आहे बागेत. आता आम्ही रातांब्याच्या झाडाजवळ पोचलो आहोत. बघा ना, किती उंच झाड आहे आणि त्यावर कसे टपोरे लाल लाल रंगाचे रातांबे लागलेत. काही रातांबे मध्ये मध्ये अजून कच्चे आहेत. भरपूर पिकलेले रातांबे लागलेत. मी इथे मध्येच प्रयत्न करते रातांबे टपामध्ये झेलता येत आहेत का ते बघते, पण नाही येत आहेत रातांबे टपामध्ये. हळूहळू करून झाडावरचे बऱ्यापैकी रातांबे काढून झाले आहेत आणि मी एका टपामध्ये जमा केले आहेत. बघा, आता एक रातांबा फोडून पाहूया. हे बघा ना, आतल्या बिया अगदी पांढऱ्या शुभ्र आहेत. रातांबा चांगला पिकला आहे की नाही हे याची निशाणी आहे. या बिया चवीला अगदी आंबट गोड लागतात. इकडे बघा ना, मी चंपाला एक रातांबा फोडून खायला देते, पण ती काही खात नाही आहे. प्राण्यांना पण कळतं ना आपल्याला काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. बऱ्यापैकी सगळे रातांबे गोळा करून आता आम्ही आमच्या घरी जातो आहे. हे बघा, बऱ्यापैकी रातांबे काढून झाले आहेत. आता याचं घरी गेल्यानंतर सगळे रातांबे फोडून त्याची लाल साल वेगळी केली करणार. याच सालीपासून ते पुढे कोकम तयार होते. हे बघा ना, रातांब्याच्या साली उन्हात वाळत घातल्या आहेत. काही दिवस चांगल्या उन्हात सुकल्यानंतर याचं पुढे जाऊन कोकम तयार होईल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.